हीच ऐकायचं होतं मला. तुम्हाला सांगतो आता इकडं एक महत्वाचा कार्यक्रम होणार आहे. रात्रीचे 9:30 वाजून गेलेले आहेत. तीच गोष्ट प्रत्येक घरातली तुम्हाला सांगतो, ज्याला बायका वैतागल्यात आणि पुरुष लय खुश असतात तीच. 7 वाजून गेले ना गाड्या, हात लय थरथरतायत माझे. कशासाठी तुम्हाला पण माहित आहे. हात म्हणजे आज म्हणजे किंगफिशरचा बेत आहे. किंगफिशर ते मरू द्या, फ्लेमिंगो आलेले, आपल्याला पाहिजे किंगफिशर. तेच तुम्हाला सांगतो, बायको घरात असेल ना दारू प्यायला जमत नाही हो. दारू प्यायला जमत नाही. त्यामुळे बायको घरात नसेल ना तेव्हा दारू प्यायची. माझी बायको म्हणजे कजाक, दारूचा द पण आवडत नाही तिला. त्याच्यामुळे आता ती बाहेर गेल्या तोवर मी पटकन जातो, मित्रांसोबत बसतो आणि मजा करतो. नमस्कार बीडकर, कसं काय, बरं आहे का? आईला एवढ्या पावसात पण बसून राहिलंय. खिळं ठोकलंय खिळं. हाय वहिनी नमस्कार. वहिनी? ओय यायला बायको नाही का ही होम मिनिस्टर बघितला आता पैठणी. ओय. ही बायको ही माझी बायको. चला येतो. ओ तांबीत तांबीत बॉम्बाला कार्यक्रम. कुठं चाललायस? इथं खाली चाललो होतो वाईच. इथं काय ती ह्याचा काय याचं काय दारू दारूचं काय? 10 रुपये घेऊन चाललो होतो, तुरीची डाळ आणायला आलो पटकन. इथं उभा राहा. वाय मला माहितीये तू कुठं जातोस ते. कुठे इथंच तर चाललोय. सूर्य मावळला का तुझा लिव्हर खवळायला लागतोय. तुम्ही लय हसताय व्हय, तुमच्या नवऱ्याचं खवळतोय. नाही तसं नाही अगं, वाईट जरा म्हणलं मित्रांना भेटून आलो असतो. मित्रांना भेटून हा इथं पाऊस पडलाय, चिखल साफ करायला चाललाय व्हय. नाही मग ती आपलं तू आल्यावर हवा आली म्हणलं मी जाऊ. तूच? नाही म्हटलं जाऊ नये तू पटकन वाईट जाऊ दे की. लय बोलायचं नाही. पाय बघितला का? ओ बाहुबली. ओय! नाही पाय बघितलं डायरेक्ट बाहुबली आठवला म्हणून, बाकी काय नाही. लय माणसं ओरडायला लागले होय. रात्री घरी जायचंय ना. आहे बाबानो बायकांच्या पाय माहितीयेत ना कसे असतात. आता सांगतो, चॅलेंज देऊ नका. एकेकाला ना निवडून निवडून अंगावर बसल मग बॉम्बला. ओय, नाही तसं नाही. त्यांचं बाजूला आधी तुझ्या बसन अंगावर. अगं जाऊ दे की मला वने. कुठं चालले? कुठं आहे बघ, हे असं आहे. जाणारा माणूस चालला असेल की त्याला कुठं कशाला का ही विचारायचं. असं जाणाऱ्या माणसाला विचारू नये. नाही मला मान्य आहे जाणाऱ्या ताई, मला मान्य आहे जाणाऱ्या माणसांना विचारायचं नाही कुठं जातोय. पण जाणारा माणूस घरी येताना सरपटात येत असेल तर त्याला विचारायला पाहिजे का नको? बरोबर आहे का नाही? नाही एवढं नाही सर. संध्याकाळी तुझ्या हात बघितलं का? अय बापरे, एका बुक्कीत मुंबईत पाठवीन. माझ्या गावात. सॉरी सॉरी सॉरी. नाही पण माझ्या असं डोक्याला हाय गप हाय मी. आता काय तिथं बसतोय बुलडोझर वर? नाही 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 ते काय झालं, घाबरलो मी तुझा हात बघून. मी काय म्हणतो म्हणे ऐक की. तुम्ही काय म्हणू नका. रात्री संध्याकाळ झाली की माणूस माणसांसोबत बोलत नाही, डुकरांसोबत बोलतो. नाही मी असं डुकरांवर नाही बोलत. ती कधी जरा जास्त मीटिंग झाली की मग आपलं होते कधी जास्त मीटिंग आले ना अचानक. त्या दिवशी हायवे वरती ह्यो डुकरांबरोबर बोलत होता. त्याला हाक मारते, ओय पिपी, ओय पिपी. पिपी हो नाही का चू नाही. नंतर हाक मारली, ओय फॅन्ड्री, तेव्हा हात दिली. ती आता काय करू होतं, ती मला वाटलं मलाच बोलावलं. आता मी तरी काय करू मला सांगा. नावातच माझ्या पी पी आहे. मी प्यायला पाहिजे का नाही मला सांगा. मग त्याच्यामुळे बाकी माझं असलं काय नाही ग. ऐकी वने बाकी सगळं सोड, मला जाऊ दे की. मित्र थांबलेत ग, फोन करतात सारखा. बरं ठीक आहे. हा लयच्या काढू नका, माझ्या अंगावर येईल. ओय नाही तसं नाही. अक्काचा नवरा तुझ्या अंगावर नाही तर कोणाच्या अंगावर येणार आहे? नाही नाही काय झालं वने. ऐका ना, हे जा आईला लय बोंबलू नका, नंतर हात सुन्न पडल माझा. ओय तसं नाही. ऐका ना पिपी, हे जा आईला. काहीतरी सांगणार होतात ना तुम्ही मानू. तुम्हाला सांगतो, किती बी शहाणा नवरा असू द्या, बायकोचा हा स्वर आला ना, ऐका ना, नाही जात घराच्या बाहेर गाडी, नसतो जात घराच्या बाहेर गाडी. ऐका ना काहीतरी सांगणार होत. ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ आईला. काय केलं परत कर.
मंडपवाले स्टेजला खड्डा पडलाय. ओय! मला वाटलं आपलं तसं नाही. मला लाज वाटली. तुम्ही मला काहीतरी सांग. वने मजाक मध्ये असं करताना पाय दिसेल 3 दिवस प्लॅस्टर. मग हा इकडे वने हे जाय वने लय मला झाले पाय सरकायला लागले. होय मला खरंच तुला काहीतरी सांगायचं आहे. सांगा. वने ए मरत्या ओय 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 हे जा. मला पाठीत गुदगुल्या होत आहेत. घेणाऱ्या एवढी नाचली आज घाम गेलाय पाठीत. ओय! काय सांगतोय आपला ऐकी ग सांगा. सांगू होय ऐक हो. वने सोड दुखत नाही. अयो, sorry. तुला नाही तुझ्या हाताचा अंदाज गपरावाय. इथं मिट्टी मारल तिकडं निवर निघल असलं काय नको. मला सांग. ऐक की वने मला वने सांगू हे सांगा. लय दिवसापासून तुला सांगायचं आहे. काय? तुझ्या जवळ आलो का नाही तुझे होठ आहेत ना होठ त्याच्यावर मला मिशी दिसते. मला मिशी दिसते तुझ्या होठावर. मी काय करू? कसा हाणू तुला मी? तू गप आहे बाबा. एवढा रोमॅन्टिक माणूस आहे ह्याच्यामुळे आतापर्यंत पोरं नाही झाली आम्हाला. असं काही नाही. बायकोच्या जवळ झाल्या वाटांवर मिशी शोधतोय माणूस. जमाना नाही करायचं. वने कुठं जाते? इकडे ये. इकडे असं रडत्यात. इकडे ये. नको रडू. हा शांत हो एकदम शांत हो. मी आलो जरा 36 जरा व्हायचं. बरं तुम्हाला जिथं जायचं ना तिथं जाऊ. हा पण त्याच्या आधी माझी एक हेल्प करून जावा. हेल्प होय. काय पाहिजे सांग लगेच हे करतो. नाही का आपल्या सोसायटीमध्ये हा. मी सोसायटी कॉम्पिटिशन आहे. मी त्याच्यामध्ये भाग घेतलाय. मी सोसायटी म्हणजे काय असतं? ते नाही का बाई मीच चिकनी मीच सुंदर मीच बाई देखणी त्याच्यामध्ये. ह्याच्यात भाग घेतलाय होय. कशाला मरायला? त्यापेक्षा महाराष्ट्र श्री हो. आ? शरीर सौष्ठव दरवर्षी चांदीची गदा आमच्याच घरात. हाय का कोणी पैलवान? नाही आपलं मला वाटलं म्हणून. लटाळा वाजू नका येईल पैलवान अंगाव नका रे गाड्या हो. इथं मी पचतवली 15 वर्ष झालं. तुम्ही कशाला घेताय अंगावर बैल स्वतःच्या? पस्तावलं? नाही तसं नाही ग. मला एवढी सुंदर बायको करून पस्तावलंय? नाही आपलं सांगितलं ग. एवढी झिरो फिगर बायको नशीबवाल्यांना भेटती माहितीये का? कुठला फिगर? झिरो फिगर. त्या मागच्या माणसांना विचार. लांबनं त्यांना 100चा आकडा दिसतोय. नाही आपलं जस्ट एक आहे का नाही? वय म्हणतात हाय का? लाज आहेत का? हिला अंगावर बसल. वय म्हणताना बाजूला बायको बसली ध्यानात असू दे. वने शांत हो शांत हो. हा कशाला ते शरीर सौष्ठव बिष्टो मध्ये घ्यायचं? शरीर सौष्ठव मध्ये नाही घ्यायचं हो. मग कशाला काय? ते मी सोसायटी त्याच्यात घ्यायचंय. मिस सोसायटी हा. त्याच्यात भाग घ्यायचा. त्याच्यात भाग घ्यायचा. मला हेल्प करा ना. मी काय हेल्प करणार? त्याच्यामध्ये ना मला कॅट वॉक करायचा आहे. काय कॅट वॉक? हो ते बघून सांगा ना मला जमतोय काय. तू आता कॅट वॉक करणार? एकदा बर कर. मी बघतो. चल कर. रेडी आहे का? रेडी. मरशील कुठं भरून श्वास सोड. अशीच आहे मरा फिरायची. कसं वाटलं माझा कॅट वॉक? कसा वाटला? ह्याच्या आईला असं वाटलं चाऱ्याच्या शोधात म्हस वन फिरती. आयुष्य सांगतो एक नंबर. ती मागची लोक म्हणत होती जेसीबी येतोय चालत. पिवळ्या रंगाची साडी नेसल्या. खरंच असं वाटलं अनधिकृत वस्तीवर बुलडोजर चाललाय. नाही खरंच असं वाटलं. शपथ सांगतो. मी एवढं चांगलं केलं मला वने नको ग माय. बाय नको ग. सॉरी बोला. नवऱ्यानो आपली 2च कामं असतात. कामावर जायचं घरी येऊन सॉरी बोलायचं.
सॉरी बाय सॉरी काय करतेस मध्ये पहिला सॉरी ग वने मस्करी केली ठीक लय आहे. सुंदर दिसलीस तू थँक्यू झालं मस्त झालंय तुझं पप्पी एवढी झालं काय हा? झालं चांगलं केलंयस तू चला आता मी जातो ऐका ना हा? अजून एक आहे जाऊ दे की ग माझा त्याच्यामध्ये ना डान्स पण करणार आहे मी काय करणार आहे डान्स करणार आहे डॉन्स होय तू होय आता होय कर बरं रेडी आहे का मी ready आहे. तुम्ही रेडी आहे का मला आता कर पाऊस मला. काय थांबत नसतो बघा दादा वाजव रे कसं वाटलं डान्स माझा वचपड पागल करून टाकता का आता मला काय हो? कसं वाटला कसा वाटला बायकांना विनंती आहे आपापली बारकी पोरं डायपर घालून मागं घ्या आधीच पावसानं चिखल झालाय या डान्स नंतर पिवळा चिखल होईल बीडवासियांना नम्र विनंती पुढील 1.5 ते 2 आठवडा बीड बंद असेल डागडुजीचं काम काढलंय अरे ती होट घासील वने होट घासील ती गप के व्हायच एवढा चांगला डान्स केल्यावर तुम्हाला डागडूची वाटते होय अगं कसलं नाचलीस मी नाचत होते ती आजी आहे ना, ती पण त्यांना नाचायला लागली होती होय होय आजी नाचणार का आजी नाचायला लागली होय काय करायचं आजीला नाचवणार आहेस होय तुम्ही नाचणार का माझ्याबरोबर मी आला स्वतः तू होय कुठं जाती आता ओय मी वने, चालले खाली. अगं रस्ता हित नाही ऐका इथं जागा कुठली आहे खाली मला घ्या उचलून खाली घ्या हाय का वया आले जरा 2 मिनिटं थांबा ह्याला मी दाखवते आता तुम्ही कुठं आणली हो हिंमत उचलून घ्यायची तिचं ठीक आहे ती म्हणते कडीव घ्या तुमची कुठं आली आहे हिंमत अय वने कुठं आजी बरोबर नाचाय चालले अरे त्या आजीला जरा सुखानं जगू द्या की ती एक आलं ती म्हणलं गा ही आली उठ. म्हणली नाच थांबा की व्हायच चला हाय आजी उठ नाचा चला उठा. नाचा, उठा. ओय, पिपी कुठं आलायस? काय आता काय करशील आता कुठं काय करू इथं जेसीबी आपला चालू आहे माणसं आपली जमल्यात बघायला मी काय करू वर ये पहिलं वडीत नाही वड काय एवढे आहेस वय मी तुला हितनं वर वडीन देव मला हितनं वर वडल ओय! ये वर कुठं येऊ आता ये कुठनं बी आय लव्ह यू आहे जायला बोंबला जागा तुम्हाला सांगतो पुरुषांचा प्रॉब्लेमच आहे बायकोनं दारू प्यायला नाही पाठवलं तरी चालतंय आय लव्ह यू म्हणलं पाहिजे आय लव्ह यू म्हणलं गडी बरबाद ये लवकर वर माझे मित्र थांबलेत तिकडे कोण थांबलाय मला जाऊ दे ग बाय पोटात खड्डा पडलाय गळा सुकायला लागलाय कधी एकदाची पोटात जाते असं झालंय पिऊ दे ग मला पटकन ए बाय आले बाय माझ्याशिवाय राहतच नाही या माणसाला माझ्या बायकोची चाल तुम्हाला सांगतो झालंय तुझं ना हा. झालंय सगळं झालंय. आता मी जाऊ नाही अगं जाऊ दे. शेवटचे 3 प्रश्न हो जाऊ दे की. शेवटचे प्लीज प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम पण असते तिथं प्रश्न उत्तर होय होय मग तुझं तू कर की नाही प्लीज विचारा नो हे जायला एक काम करतो एवढे सोपे प्रश्न विचारतो ना पटकन उत्तर दिल चटकन मी मामा बेटा माग पहिला प्रश्न विचारतो हा. एकदम सोपा मला सांग फळांचा राजा कोण आय हित्ता आणि तोंडा होता हो फळांचा हिंट द्या हिंट फळांच्या राजाला हिंट पाहिजे होय. हिंट द्या अगं चड्डीत मुतणारी पोरं पण सांगतील फळांचा राजा कोण आहे
सांग ग फळांचा राजा. द्या ना हिंट. बरं देतो हिंट देतो. हा. अवर्ण नाव आहे. अवर्ण हे अक्रोड. तुझ्या अक्रोड फळांचा राजा आहे होय. नाही मग नाही ग. अवर्ण हे हा. अंजीर. अंजीर अंजीर असतं बाई फळांचा राजा. मग अननस. अननसावरच बसवून हिला मारला पाहिजे. अननस असतोय फळांचा राजा. मग अगं ये बघ हा. एक सांगतो अजून एक हिंट देतो सोपी. हा. हे फळ झाडाला लागतंय. हे सगळीच फळं झाडायला लागतात ना. नाही म्हणजे ह्या फळाला फळ येण्याआधी मोहर लागतो. मोहर. मोहर हे कैरी. कैरी नाही कैरी. ग. कैरी. हा कैरीचं नंतर काय होतंय. कैरीचं लोणचं होतं. नाही ग. मग कैरी पिकल्यावर काय होतं. पडती. अगं नाही ग. मग त्या काकींचा घसा सुकला बोंबलून बोंबलून उत्तर. काय. आयो आंबा बनतात आंबा. आयला ते नीट बघा पाडाला पिकलाय आंबा. ते तशीच दिसते असाच. पाडाला पिकलाय आंबा. एका प्रश्नाचं उत्तर आहे ना. सोप्पा विचारतो अजून. इकडे इकडे काय झालं वने. सॉरी बोला मी काय आंब्यासारखं दिसते होय. बाय नको रडू बाय. नको रडू म्हणतो मी. सॉरी सॉरी वने. ओके हे आयला. आव हा. उचलून घ्या ना. एवढे हाय सोय. हिला आता कार्यक्रमासाठी घेऊन उचलून नंतर माझा आहे. ए मालिक तेरे बंदे हम. काय येडीबिडी झालेस काय. रातचं नाही माझ्याकडे. मग तुम्हाला कसं टाकते मग ठेचते कशी ती बघा. मग ऐक त्यापेक्षा प्रश्नाचं उत्तर दे. बरं ठीक आहे. दुसरा सोपा प्रश्न विचारतो. मला सांग भारताचा राष्ट्रीय पक्षी कुठला. भारताचा राष्ट्रीय पक्षी आता ह्या तोंडा होत. काय तर हिंट देवा. हिंट हिंट हिंट. अगं दे की ग उत्तर. काय हिंट माझ्या माना. सांगतो. हा ही पक्षी आहे का नाही. हा पिसारा फुलवतो. साळींदर. तुझा बाप साळींदर. साळींदर आहे होय माझ्या भारताचा राष्ट्रीय पक्षी. अगं राष्ट्रीय पक्षी होय. राष्ट्रीय पक्षी. काय पिसार. गाणं आहे ना त्याच्यावर. नाच रे टिंब टिंब आंब्याच्या वनात. ते माहितीये म्हणा. नाच रे टिंब टिंब आंब्याच्या वनात. नाच रे टिंब टिंब नाच. ओ काळा काळा कापूस. ते तर तुम्ही आहे ना. ए, गप ग. इकडे ये. सॉरी सॉरी सॉरी. उगा आपलं काहीतरी सांग की ग. नाच रे टिंब टिंब. काय राष्ट्रीय पक्षी किंगफिशर. किंगफिशर तर आपण पिणार आहे. हिला कसं कळलं. ओय किंगफिशर पिया जाणार आहे. नाही. सगळ्याला ओरडताय. सगळ्यांचा तोच ब्रँड आहे का. या चौकाचा तरी आहेच. नाही ऐक अगं किंगफिशर नाही. ओरडतायत पोरं ओरडतायत. मोर मोर सांगता येत नाही तुम्हाला. अगं सोपं आहे. सांगितलं मोर. मोर सांगितलं. यांनी सांगितलं आरडून आरडून. बघा बघा ह्यांनी सांगितलंय पोरांनी मोर आणि तुला जमाना झालाय. सॉरी सॉरी ऐक की ग नीट दे की उत्तर. हा जाऊ दे की ग. सॉरी कशात. सॉरी सॉरी. एक शेवटचा शेवटचा. हा शेवटचा एकदम एकदम सोपा विचारतो. मला सांग बबन कमळ आन याच्यात पोराचं नाव काय. कमळ. तुझा बाप कमळ. कुठल्या पोराचं नाव कमळ असतं का. कमळ नाही. कमळ कट कर. बबन आन याच्यात पोराचं नाव काय. आण. इडी आहेस का. आन तुझ्या बापाने ठेवलं होतं नाव. मग मच्छिंद्र. मच्छिंद्र कसं असेल. मग संजय. संजय. संजय कोण संजय. ओय संजय. हरला का हे ताईस तू. हरायला खावला नास तू. लहानपणी यायचं नाही हो. मित्र आहे माझा संजय. संजय होय. माझा थंडीतला मित्र आहे. ए मग मामाकडे जायचं ना थंडीमध्ये तेव्हा भेटायचा मला. संजय फोन नंबर घे मा. ए कशाला मारायला. संजयचा फोन नंबर किती. मला मगापासून सांगतोय 20 मिनिटं झाले मला दारू प्यायला जायचं. दारू प्यायला जायचं कळ ना होय तुला. खड्ड्यात गेला नाही पित दारू. नाही जात मग तुम्ही. जा तुझ्या त्या संजयवर गप्पा मार. मरायला उगाच तुला सांगितलं दारू प्यायला घरी जातोय. संपताय होय. अच्छा. घरी सं- नाही ओय बघितलं का बायकांनो. या असं असतं यांचं. यांना काहीतरी कारण काढून अडवायचं असतं आणि थोडं ठुमकं पण लावायचं असतं. बाकी भेटू